देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना फोन केलेला आहे। फडणवीसांनी शिंदेंच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे। एकनाथ शिंदे प्रकृती अवस्थेमुळे दरेगावात विश्रांतीसाठी गेले होते आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। आज एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये देखील परत येत आहेत, मात्र त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना फोन केलाय आणि त्यांच्या प्रकृतीविषयी विचारणा केलेली आहे। प्रकृतीच्या कारणास्तव एकनाथ शिंदे हे आपल्या दरेगावी होते, विश्रांतीसाठी गेलेले होते। डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्लाही दिलेला होता। काल दिवसभर एकनाथ शिंदे हे आपल्या घराबाहेर पडलेले नव्हते, ते विश्रांती घेत होते आणि आज देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फोन केलेला आहे आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूसही केलेली आहे। आज एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक असल्याचंही कळतंय। ते आज ठाण्यामध्ये परतणार आहे, दुपारी 2 वाजता ते ठाण्यामध्ये परतणार असल्याचं कळतंय। त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फोन केलेला आहे आणि त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोन केलाय। फडणवीसांनी शिंदेंच्या प्रकृतीची विचारपूस केलेली आहे। एकनाथ शिंदे त्यांच्या प्रकृती अवस्थेमुळे दरेगावात विश्रांतीसाठी गेलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी विश्रांती घेतलेली आहे। आज ते आपल्या ठाण्यामध्ये परत येत आहेत। तर या संदर्भातली अधिकची अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडनं। ओम, देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना फोन केलेला होता, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे। अगदी बरोबर आहे। काही दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीबद्दल अनेक प्रकारच्या बातम्या समोर येतात। ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे गावी येत असं देखील कळतंय। यामध्येच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आज सकाळी फोन केला, त्यांच्या तब्येतीविषयी प्रकृतीविषयी विचारणा केली आणि लवकरात लवकर बरे व्हा अशा सदिच्छा देखील फोनवरती व्यक्त केल्या। त्यामुळे एकंदर सत्ता स्थापनेच्या संघर्षामध्ये जे काही सुरू आहे त्यात मुख्यमंत्र्यांच्या काळजी संदर्भात, प्रकृतीच्या संदर्भात फडणवीस यांनी फोन करून स्वतः अपडेट घेतली आहे असं सध्या कळतंय। धन्यवाद ओम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।